आता एक महत्त्वाची बातमी। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र होणार आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन केलं जाईल। शेतकऱ्यांसह अनेक संघटनांचा यामध्ये सहभाग असेल। चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा आंदोलन आक्रमक होणार आहे असा अंदाज आहे। तर 12 जिल्ह्यांमध्ये आज आंदोलन छेडलं जाईल। शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले असून नेत्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असेल आणि आज शेतकऱ्यांसह सर्व नेते सुद्धा विरोधक हे रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतील। कुठे आंदोलन होणार आहे? कोल्हापूर पुणे बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन होईल। कोल्हापुरात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, इतर नेते, पदाधिकारी सहभागी होतील। चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ शकते। सांगलीमध्ये सर्वपक्षीय महामार्ग विरोधी कृती समितीकडून आंदोलन छेडलं जाईल। नागपूर रत्नागिरी महामार्गावरील अंकलीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलनासाठी हजारो शेतकरी एकत्र येणार आहेत। हिंगोलीमध्ये अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव फाट्यावर वसमत या ठिकाणी रास्ता रोको होईल। शेतकऱ्यांसह जिल्ह्यामधील इतर शेतकरी सुद्धा आंदोलनासाठी उपस्थित राहतील। परभणीमध्ये पिंगळी रोडवर रास्ता रोको आंदोलन होणार आहे। विविध शेतकरी संघटना आणि पक्ष आंदोलनामध्ये सामील होतील।